ताई, काय सांगाल? काय घडलं होतं? पाऊस आला त्यानंतर काय नेमकं झालं होतं? काय नाही, रानात काहीच राहिलं नाही. समजा आम्ही त्या रानाच्या जीवावरच करत होतो. तर समजा रानातलं वाहून गेला, मग आता कसं करायचं? ट्रॅक्टरचा हप्ता कसं भरायचं? त्या टेन्शन मध्ये काही बोललं नाही, तर त्या टेन्शन मध्ये राहिलं 2 दिवस. कुणाला बोललं नाही, जेवण केलं नाही, तिकडे टेन्शन मध्ये तसं आत्महत्या करून घेतला. जमीन काहीच राहिलं नाही, कांदा राहिला नाही, सोयाबीन नाही. त्या समजा दगडच येऊन बसलेत त्याच्यात. किती एकर एक जमीन होती? 2.5 एकर, त्यात काहीच राहिलं नाही. बर. त्यांनी तुम्हाला या सगळ्या घटनेच्या आधी काय बोलले होते? काहीच बोलले नाही. जेव्हा म्हणलं तरी जेवत नव्हतं. टेन्शन मध्येच राहिले 2-3 दिवस, या 2 दिवसात. बर. त्यांचा मुलगा आपल्या सोबत आहे. दादा, तू काय करतो सध्या? 12वीला शाळेत. बर. काय तू त्यांच्याशी काय बोलला होतात का या सगळ्या संदर्भात? नाही, मी बाहेर होतो. बाहेर राहतो तू? बाहेर तुला होतो. कधी समजलं? लगेच तास 2 तासांनी समजलं. आणि तू इकडे आला लगेच? हो. बरं, काय एकूण शेताची काय परिस्थिती होती आणि इथं आल्यानंतर काय सगळं नेमकं घडलं? तिथं म्हणजे शेतात, म्हणजे नदीच्या कडाला शेत असल्यामुळं समजा शेतात पाणी गेलं आणि अख्खं धुवून, कांदा सोयाबीन अख्खं धुवून गेलं. त्यात दगड येऊन बसलं.